नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गेली 3 ते 6 वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र सन 2017 प्रमाणे प्रभाग रचना करण्यात येणार आहे. वाढते नागरीकरण आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता अशा पद्धतीची प्रभाग रचना अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रभागांची संख्या वाढवावी, तसेच प्रत्येक महानगरपालिकेत अनुसूचित जातीच्या प्रभागांची रचना 5 ने वाढवावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली असून त्यांनीही या मागणीबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचं इंदिसे यांनी सांगितलं आहे. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग रचना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही प्रभाग रचना सन 2017च्या अनुषंगाने करण्यात येणार असल्याची चर्चा असल्याने त्यावर नानासाहेब इंदिसे यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष विकास निकम हे देखील येथे उपस्थित होते. 10 जूनला महाराष्ट्र राज्याच्या ज्या महानगरपालिका आहेत याची घोषणा त्यांनी 10 जूनला केली. सदर महानगरपालिकेची प्रभाग रचना ही 2017 प्रमाणे राहील असे त्यांचं म्हणणं आहे. माझं त्याला एकच म्हणणं आहे की त्या प्रभागप्रमाणे आज दुपटीनं लोकसंख्या वाढलेली आहे, म्हणून इंडस्ट्रियल झोनचं रेसिडेंट झोन झालेले आहेत. आता जिथं 4 माळ्याच्या बिल्डिंगा होतात तिथं 20-20, 30-30, 50-50 माळ्याच्या बिल्डिंगा चालू आहेत. डोंबिवलीसारख्या शहरामध्ये 200-200 एकरामध्ये गावं वसत आहेत. कल्याण महानगरपालिकेत 26 गावं हे वसले जॉईन झालेले आहेत. भिवंडी महानगरपालिकेची पॉप्युलेशन या कल्याण जंक्शनपर्यंत आले, कल्याणच्या चौकपुलीपर्यंत आलेली आहे. म्हणजे दुपटीनं लोकसंख्या झालेली आहे. आणि 17 प्रमाणे जर ती प्रभाग रचना करणार ती लोकांच्या दृष्टिकोनाने अडचणीची आहे, जनतेच्या दृष्टिकोनातून, लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोनातूनही अडचणीची आहे. आणि लोकसंख्या एवढी वाढली आहे, नागरिककरण एवढं झालेलं आहे, म्हणून आमचं म्हणणं आहे प्रभागही वाढवा आणि अनुसूचित जातीचे उमेदवारही वाढवा अशी आमची प्रामुख्यानं मागणी असून ती ढोबळमानानं 2021च्या ढोबळमानानं 2021 श्रीगंती असे समजून त्याची अंमलबजावणी करावी. शहरी भागात प्रामुख्यानं हे जे मुंबईलगत जे शहरे आहेत, आता ठाणा म्हटलं तर बघितलं नाही काय, संपूर्ण इंडस्ट्रियल झोन होता, तो आर झोन झाला. आता रेमंड सारख्या कंपनीत 50-50 माळ्याच्या बिल्डिंगा बनत आहेत. वर्तकनगरमध्ये 70 बिल्डिंगा होत्या, 4 माळ्याच्या होत्या, त्या आता त्या 20-20 माळ्याच्या बनत आहेत. शिवाजीनगरमध्ये 4 माळ्याच्या होत्या, त्या 20-20, 25-25 माळ्याच्या बिल्डिंगा होतात. तुमचं पोखरण झोन संपूर्ण इंडस्ट्रियल झोनमध्ये बसलेलं आहे. वागळे आता इंडस्ट्रियल झोनमधून आर झोन झाला आहे, तसाच वागळेचा इंडस्ट्रियल झोनमधून आर झोन झालेला आहे. अशी ही परिस्थिती संपूर्ण मोठ्या नागरिक शहरामध्ये आहे. मग ते नुसतं ठाणाच असेल, कल्याणच असं नाही, नाशिक तसंच आहे, पुणे तसंच आहे, पिंपरी चिंचवड तसंच आहे, औरंगाबाद तसं आहे, नागपूर तसं आहे. अशा या सर्व नाशिक वगैरे सर्व महानगरपालिकेमध्ये मतदाता वाढला आहे, लोकसंख्या वाढली आहे. म्हणून प्रभाग रचना करताना त्याचा विचार करून प्रभागाची संख्याही वाढवा, अनुसूचित जातीची संख्याही वाढवा आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर ही प्रक्रिया राबवा अशी आमची डिमांड. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याचे मुख्यालयाच्या आवारातच खतं तयार करण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशन मार्फत स्वर्णलता मदरसन ट्रस्टच्या CSR निधीतून हा प्रकल्प राबविला जात आहे. मुख्यालयाच्या आवारात या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी 400 लिटर क्षमतेचे 4 कंपोस्टिंग एरोबिन युनिट्स बसवण्यात आले आहेत. या यंत्रणेची देखरेख आणि दररोजची निगा घनकचरा विभागाचे कर्मचारी आणि उपहारगृहातील कर्मचारी समन्वयाने करत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी दिली आहे. कचरा निर्माण होणाऱ्या आवारातच कचऱ्याचं वर्गीकरण व्यवस्थापन शक्य असल्याचे दाखवून देणारा हा उपक्रम आहे, असंही त्यांनी सांगितलंय. SORT प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संस्था 20 मोठ्या कचरा उत्पादक गृहसंस्थांना त्यांच्या गरजेनुसार कंपोस्टिंग एरोबिन दिले जाणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार प्रत्येक मोठा कचरा निर्मितीच्या ठिकाणी ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन स्वतःच्या आवारातच करणं बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने ज्या गृहसंकुलात अशा प्रकारे खतनिर्मिती करण्याची इच्छा आहे, अशा गृहसंकुलाच्या प्रतिनिधींनी या व्यवस्थेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयातील प्रकल्पस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन देखील घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे करण्यात आलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उभारलेल्या अनेक ऐतिहासिक व धार्मिक वास्तू आज अत्यंत वाईट अवस्थेत असून या वास्तूंचे योग्य जतन न केल्यामुळे इतिहास नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा गंभीर आरोप धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा या संघटनेने केला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे इत्यादी प्रमुख नेत्यांना सविस्तर निवेदनं सादर करण्यात आले आहेत. यावेळी धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्यकारिणी सदस्य अविनाश लबडे, संतोष दगडे इत्यादींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती संपूर्ण देशभर साजरी होत असताना त्यांच्या कार्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेल्या वास्तू मात्र दुर्लक्षित आणि पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आहेत. काही ठिकाणी गड किल्ले कोसळत असून बारव, वाडे, अन्नछत्र, घाट, विहिरी, धर्मशाळा इत्यादी वास्तूंची साफसफाई, दुरुस्ती व देखभाल केलेली नाही. धनगर प्रतिष्ठानने अनेक जिल्ह्यातील वास्तूंची झालेल्या दुरावस्थेची एक यादी तयार केली असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांवरील होळकरकालीन वास्तूंची दुरावस्था अधोरेखित करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यांसह भाजपाचे सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विचारधारेचे संस्कारही त्यांच्यावर आहेत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपाने 2002 मध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रभाव करत कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक झाले होते. 2007 मध्ये ते स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण
यांनी वर्चस्व मिळवले आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅट्रिक पूर्ण केली. रविंद्र चौहान जी को निर्विरोध महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चुना गया है. मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं. प्रशस्ती पत्रकाचं प्रदान केलं जात आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा. हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाजवळील परिसरात चरस या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5ने अटक केलं असून त्याच्याकडून सुमारे 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो बिहार येथील छपरा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ठाणे पूर्व रेल्वे स्थानक परिसराजवळ मोहम्मद आफ्ताब आलम मोहम्मद सलीम अख्तर हा अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पोलीस अंमलदार यांनी कोपरी पूर्व रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून मोहम्मद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30,96,000 रुपये किमतीचा 3 किलो 96 ग्राम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ आणि 11,500 रुपयांचा मोबाईल फोन रोख रक्कम असा एकूण 31,07,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक 5चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे पाटील करत आहेत. घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येथे एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं युनिट 5चे PI सलील भोसले यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API पल्लवी ढगे, API भूषण शिंदे आणि युनिट 5चे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली. त्याच्यामध्ये मोहम्मद आफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 3 किलो 96 ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 30 लाख आहे. त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता. पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती. त्या ट्रेनमधून हा इसम आला. सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला, त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत. आरोपीवर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेतो. यामध्ये रॅकेट असू शकतं. हा जो चरस हा अंमली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता, त्या अनुषंगाने कोण ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, वितरण करणारे कोण इसम आहेत, त्यांचा देखील शोध सुरू आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.